मी आज माझ्या मुलीसोबत आले होते या मेळाव्यामध्ये, तर तुम्हाला पाहू शकता की किती मोठा तो जायंट व्हील आहे की ते बघूनच मला इतकी भीती वाटत होती, पण माझ्या मुलीचा हट्ट काही थांबत नव्हता मला त्यात बसायचे. आणि मी बसले. हे बघा, ही जी मुलगी आहे ही एकटी बसलेली पाहून मला तिचं इतकं कौतुक वाटत होतं. मी सारखी म्हणत होते, तू कशी बसली एकटी? आणि तिला पाहून आराध्य म्हणते, काय मम्मी तू घाबरते? सगळे थोडी घाबरत असतात. हे पहा, इतक्या उंचावरनं मी असं बघितल्यावर मला अजूनच त्रास होत होता. हे असं वाटत होतं की कोलंबस मला येऊन चिटकते का काय. जसं जसं आम्ही उंच आकाशात जात होतो, इतकं छान वरतून पाहायला वाटत होतं, इतकं छान भारी फिलिंग येत होतं की वाव, जिंकलो आपण आयुष्यामध्ये, असं फील होत होतं. आणि रिअल लाईफमध्ये पण असंच असतं बघा ना. आपण आकाशात उंच उडायला एकटं किती घाबरत असतो नाही का, की मनात वेगवेगळे विचार येत असतात. मी एकटं कसं डिसिजन घेऊ, कसं पाऊल उचलू. पण आपण जेव्हा एकटं उडतो ना आकाशामध्ये, तेव्हा आपले पंख इतके मजबूत होत असतात ना की आपल्यालाच कळत नाही की आपण कसं स्ट्रॉंग होत चाललो आहोत. गरुड पक्षीच बघा ना, आकाशात उंच झेप घेणारा एकमेव पक्षी म्हणजे गरुड पक्षी. हा पक्षी तुम्हाला थव्यामध्ये उडताना कधीच दिसणार नाही. तो आकाशात एकटा उडतो, म्हणूनच त्याचे पंख मजबूत बनलेले असतात. म्हणून तुम्ही एकटे झेप घ्यायला घाबरू नका, कारण गरुडासारखे विजयी व्हायचे असेल तर आकाशात एकट्यानेच झेप घ्यावी लागेल. सर्वात जास्त मी एन्जॉय केलेला आहे या राईडचा. खूप छान वाटतंय मला. आपण त्या पण राईड मध्ये बसू आता. नो नो नो